रामदास आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पार्टी वाहतूक आघाडीचा, विजय असो, वाहतूक आघाडीचा, विजय असो। मंदार भाऊ जोशी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ मंदार हैं। भाऊ जोशी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गाड़ी चाल विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचा विजय असो। नेते रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचा विजय असो। आपल्या सर्वांचे नेते, गरिबांचे कैवारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आज वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय अजीजभाई शेख यांनी आपल्या सर्वांचे मित्र राहुलभाई होनकळस यांची पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली आहे। सर्वप्रथम मी या निवडीचं स्वागत करतो आणि आपण बघताय वाहतूक आघाडीचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवान चालू आहे, परंतु वाहतूक आघाडीच्या संदर्भातले अनेक प्रश्न जे जनतेच्या मनात आहेत पण त्यांना मांडू शकत नाहीत, त्यांच्या मांडायला त्यांना साधन नाहीये। राहुल भाऊंच्या माध्यमातून आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला संघटनेचं फार मोठं जाळ आहे वाहतूक आघाडीचं। तर वाहतुकीत अनेक प्रश्न आहेत, आरटीओ संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रश्न आहेत, छोट्या टू व्हीलर्सचे देखील प्रश्न आहेत। जनतेला त्याच्यातनं न्याय मिळतोय का? आरटीओ आपण टॅक्स घेतो, आरटीओ गाड्या पासिंगचे पैसे घेतो, परंतु त्याच्या मानाने आपले प्रश्न सुटतायत का? यासाठी आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलाय की जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठूयात। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील हाच सगळ्यांना आदेश होता की अन्याय दिसेल त्या अन्यायावर तुटून पडा, सत्ता असेल सत्ता नसेल, परंतु आपण अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे। आणि आपण बघतोय तरी त्याने आपण सत्तेत आहोत, सत्तेत असल्यामुळे आपले अनेक प्रश्न सुटतील, परंतु प्रश्न मांडण्यासाठी आपण सर्वजण पुढे आलं पाहिजे। सर्वप्रथम परत एकदा मी राहुलभाई होनकळस यांचे विशेष अभिनंदन करतो की त्यांनी वाहतूक आघाडीत काम करायचा निर्णय घेतला। अजीजभाई तुमचं देखील अभिनंदन करतो की चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण ताबडतोब या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपद दिलंय। परत एकदा आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय सीमाताई आठवले यांच्या वतीने मी राहुल भाऊ तुझं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, नेते रामदासजी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते रामदासजी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचा, विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचा, विजय असो। अजीज भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीज भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंदार भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंदार भाऊ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मला जे आज पक्षाचं जी जबाबदारी दिलेली आहे त्याची मी पूर्ण आज इथून पुढे काम करण्याची पूर्ण ही करेल संधी मला दिली अजितभाई शेखनी, मंदार भाऊ जोशींनी व माझ्या मित्रपरिवारांनी। ह्याच्यात मी सर्वांचे आभार मानतो की मला काही पुढच्या कामाची संधी दिली, त्याच्या पुढे मी पूर्णपणे काम करण्यात पुढे हे आहे। मला सर्वांनी परत कुठल्याही अडचणीचं काय वाटेल तर मला 100% कॉल करावे, मी त्या ठिकाणी हजर राहायला तयार आहे। आणि मी आठवले साहेबांच्या आपल्या गटाचे जी पुढे काय काम करण्याची संधी मला आहे मी पूर्ण 100% करून दाखवणार आहे। माझा आभार ह्या गोष्टी। जय भीम, जय भीम, जय भीम। आज मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब ज्यांनी आम्हाला या देशाचे केंद्रीय मंत्री आमचे नेते त्यांच्या आदेशानुसार राहुल भाऊ यांची नियुक्ती करण्यात आली। राहुल भाऊ बद्दल माहिती द्यायचं म्हणल्यावर मंदार भाऊ जोशी आमचे महाराष्ट्राचे सल्लागार आहे, आमचे राजाभाऊ आपले डांगे साहेब, उपाध्यक्ष पुणे जिल्ह्याचे आमचे सगळे पदाधिकारी, मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब संधी देत असताना असल्या लोकांना संधी देतात जे काम करायची ज्यांच्यामध्ये ताकद असते।
गोरगरिबांचे विषय पुढे नेणारा व्यक्तिमत्व ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जी ताकद असते त्यांनाच पद भेटतं आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला भेटतं. राहुल भाऊचं काम म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून मी पाहतोय. आज अचानक शॉट दिलं म्हणजे राहुल भाऊंनाच पद द्यायचं, मला बरं आनंद आज या गोष्टीचा वाटलं. मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष जे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीमध्ये पदाधिकारी नेमके कसे पाहिजे, तर राहुल भाऊ सारखे नक्कीच आपल्याला पाहिजे. का की अनेक गोरगरिबांचे विषय आता मधल्या काळी बी मीटिंग मध्ये चांगल्या पद्धतीने माहिती दिली. रिक्षावाल्यांवर कसे अन्याय व्हायला लागले, टॅक्सीवाल्यांवर ड्रायव्हरवर कसे अन्याय होतात, फोर व्हीलरवर कसे अन्याय होतात. का की हातावर पोट असल्या कारणाने रिक्षा ड्रायव्हर वर्ग जे आहे हे महत्वाचा वर्ग आहे. मी मधल्या काळी गडकरी साहेबांसंगत बी आम्ही मंदार भाऊ आणि आम्ही बसलो होतो दिल्लीमध्ये. गडकरी साहेबापाशी विषय काढलं, महाराष्ट्रामध्ये एक महामंडळ काढू नका, रिक्षा महामंडळच फक्त काढू नका, टॅक्सी महामंडळ काढ, हे असे महामंडळ काढण्यापेक्षा रिक्षा चालक मालक हे साईडला ठेवून ड्रायव्हर चालक मालक हा महत्वाचा महामंडळ असला पाहिजे या देशामध्ये. का की आमच्या ॲक्सिडेंट अपघात झाल्यानंतर आमच्यावर कोणाचं लक्ष नसतं, आमचे बायका पोरं रस्त्यावर येतात. त्यासाठी ड्रायव्हर लोकांची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी मंदार भाऊ आम्ही मीटिंग मोठ्या प्रमाणात झालेली. आता राहुल भाऊने चांगल्या पद्धतीने माहिती दिली. या महाराष्ट्रामध्ये मनमानी कारभार चालू, आरटीओ डिपार्टमेंटचा मनमानी कारभार चालू आहे. महाराष्ट्र टीसी हे झोपलेले असन, त्यांची झोप आपल्याला उडवावं लागेल. एखाद्या रिक्षावाला किक मारून बाहेर जात असन 100, 200, 500 रुपये कमावण्यासाठी जाते, पण त्याची आज माझ्यापाशी आता एक पावती आली. कमीत कमी किती पावती ती? 18,000, 22,000, हे 15,000 हे पावत्या एक दिवसामध्ये. हे मनमानी कारभार, तुमची सिस्टीम चांगली नाही, ती सिस्टीम लवकर बदली करावी. पुण्यावरून मुंबईला जायचं असेल, मुंबईवरून पुण्याला यायचं असेल तर 8, 10, 18,000, 20,000चे तुमच्या एक कॅमेऱ्यामध्ये पावत्या होत असन. तुम्हाला सिस्टीम जमत नसन, हे झोपीमध्ये घरी राहा, पण तुम्हाला शासकीय पगार घेताय. तुम्ही आमचे नौकर आहे, आमचं ऐकून घ्या. आयटीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये जितके ड्रायव्हर वर्ग आहे, ड्रायव्हर वर्ग गप बसणार नाही. तुम्हाला आम्ही कमवायचा कष्टाचा पैसा तुम्हाला देण्यासाठी आम्ही मोकळे नाही. ह्याच्या पुढं ऑनलाईन जे पावती आहे, एखादी पावती झाली एका दिवसाला तर चालेल, समजून घेऊ शकतो आपण. लिमिट आहे ना, 24 तासामध्ये एखादी पावती झाली तर ती लिमिट आहे. पण हे मनमानी कारभार 10, 12 पावत्या हे आयटूचे लोक करायला लागले. ते काय झोपीमध्ये कुठेही कॅमेरे लावले, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये सिस्टीम पाहिजे. पुण्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये आलं तर मुंबईमध्ये कशाला पाहिजेत? महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रामध्ये युपी बिहार सारखं हे राज्य वेगळं नाही. त्यासाठी राहुल भाऊ, आपले डांगे साहेब, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्या. आपल्याला कोणी चुकलं तर माफी द्यायची नाही. बाबासाहेबांचे आपण लेकरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे, आपण या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती. आपल्या वाहतूकदारांना एकाला एक त्रास देत असन कुणी, ते कुणी असन, कायदा तोडून काम करत असन, जसं उत्तर द्यायचं कायदेशीर, घाबरायची गरज नाही. आणि कोणी नेता मंडळी तुम्हाला फोन करणार, हे करू नको ते करू नको, आपला आहे, आपल्यामध्ये चालत नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे, आपला ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला त्रास झाला जसं तसं उत्तर आपण द्यायचं, कोणाचं ऐकायचं नाही. कायदेशीरपणे आपण काम करणार. आज राहुल भाऊ, तुम्हाला मी जे पद दिलं मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने दिलं, सीमाताई आठवले यांच्या आदेशाने आणि मंदार भाऊने आम्ही हे पद दिलं. आम्हाला विश्वास आहे, जे काम करणार तुम्ही नक्कीच या झाड लावलेलं फळ चांगले येणार हे विश्वास असल्या कारणाने तुम्हाला पदाची, आज दिलेल्या पदाची खूप खूप शुभेच्छा. सगळे मित्रमंडळी जे आले त्यांना मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. का की तुमचे मित्र परिवार असंच मिळून राहावा. एक आपला परिवार आहे, परिवार असं आयुष्यभर राहावा. आणि या पदाची खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.